घरात चाललेली भांडणं किंवा झालेली भांडणं कधीही बाहेर सांगू नका, कारण बाहेर कान भरणारे लोक तयारच आहेत. घरात काही वाद झाला तर ते आमोरासमोर बसून त्याचा न्यायनिवाडा करा. समजा तुमच्या घरातल्या मुलाचं काही चुकलं असेल तर त्याला समोर बसवा, त्याची चूक लक्षात आणून द्या आणि त्यावर योग्य तो निर्णय घ्या. किंवा तुमच्या सुनेचं काही चुकलं असेल तर तिला समोर बोलवा आणि तिची चूक लक्षात आणून द्या. ह्यामुळं काय होईल की तुमच्यातले गैरसमज दूर होतील आणि नात्यामध्ये सुद्धा दुरावा येणार नाही. एकदा गैरसमज वाढायला लागले की नात्यांमध्ये दुरावा येतो आणि घर विस्कळीत व्हायला उशीर लागत नाही. आणि ज्यांच्याजवळ तुम्ही घरातल्या गोष्टी सांगता ते लोकसुद्धा तुम्हाला नाव ठेवायला कमी करत नाही. आणि असं कोणतंही घर नाही ज्या घरामध्ये वादविवाद होत नाही, भांडणं होत नाही. प्रत्येकच घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीहून वाद होत असतात. परंतु हे वाद जर आपण आपसापसात मिटवले, असं कुठलंही घर नाही जिथे वादविवाद होत नाही. घरामधले वादविवाद कमी करायचे असतील तर आपण नात्यांमध्ये गोडवा ठेवला पाहिजे. आणि नात्यांमध्ये जर गोडवा निर्माण करायचा असेल तर गैरसमज हे समोरासमोर बसून दूर केले पाहिजे. ह्यामुळे बरेचसे प्रश्न आपले सुटू शकतात. सर्वांनी मिळून मीटिंग घेऊन घरातच न्यायनिवाडा केला तर बाहेर जाण्याची, विचारपूस करण्याची आणि दुसऱ्यांचा सल्ला घेण्याची गरज पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला?